नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर दीपक, आशा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम अँड मल्टी डिसेबिलिटी रिसर्च सेंटर यवतमाळ तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघूया ऑटिझम या नवीन उद्भवणाऱ्या समस्येबद्दल। लहान मुलांमध्ये ऑटिझम हा आजकाल आढळणारा आजार आहे। त्याला मराठीमध्ये आपण स्वमग्नता किंवा स्वलीनता या शब्दात सुद्धा त्याचा उल्लेख करतो। स्वमग्नता म्हणजे हा एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, जर तुम्ही सायंटिफिक भाषेमध्ये जर बघितलं तर त्याला आपण एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असं म्हणतो। म्हणजे जसं की आपल्याला आढळतं की काही मुलं बोलत नाही, काही मुलं सतत चिडचिड करतात, सतत रडतात किंवा त्यांचं एका ठिकाणी बसणं नसतं, त्यांचं मन एका याच्यामध्ये लागत नाही, ते खेळण्यांसोबत व्यवस्थित खेळत नाही किंवा मित्र बनवत नाही, एका ठिकाणी एका ठिकाणी बसून राहतात किंवा कधी एका ठिकाणी बसत नाही। तर असे अनेक लक्षणं, अनेक प्रकार आपल्याला ऑटिझम या विषयामध्ये पाहायला मिळतात। आजकालच्या या दिवसांमध्ये कोरोना नंतरच्या काळामध्ये ऑटिझमचा प्रभाव जास्ती करून वाढलेला आहे, कारण की या दरम्यान मोबाईलचा यूज खूप मोठ्या प्रमाणात झाला। लहान मुलं घरामध्ये कोंडल्या गेले होते आणि त्या दरम्यान या आजाराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचा फुटली आणि ऑटिझम हा सर्वश्रुत झालेला आता शब्द झालेला आहे। आता आपण बघूया की या ऑटिझमचे निदान कशा प्रकारे होतं। तर याच्या पुष्कळ सारे टेस्ट दिलेले आहेत। तर काही ज्या प्रामुख्याने टेस्ट आहेत त्याच्यामध्ये CASR नावाची एक टेस्ट, आपण जी सर्वश्रुत आहे, सर्वमान्य आहे, ती टेस्ट आपण करतो। त्याच्यानुसार आपण ऑटिझमची कोणत्या प्रमाणामध्ये त्याला ऑटिझम झालेला आहे, ते माइल्ड प्रमाणामध्ये आहे, मॉडरेट प्रमाणामध्ये आहे की सिव्हिअर ऑटिझम आहे, या सगळ्या आपण त्याच्यामध्ये स्टेजेस कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसार मग आपण त्याच्या होणारा इलाज, त्याच्या होणाऱ्या थेरपीज आपण डिसाईड करतो। तर आपण आता हा जो प्रोग्राम सुरू करतोय आशा इन्स्टिट्यूट तर्फे, याच्यामध्ये रोज येणाऱ्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू। माझ्या सर्व पालकांना हे निवेदन आहे की त्यांनी आपल्या असणाऱ्या समस्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकाव्या, जेणेकरून मी त्याची उत्तरं तुम्हाला देऊ शकेन।